जय शिवराय, जय महाराष्ट्र. विश्वात्मक मराठी साहित्य गटा अंतर्गत राष्ट्रस्तरीय मराठी साहित्य संमेलन यात मी माझ्या काव्यांगण या कविता संग्रहातील एक निवडक कविता आपल्या समोर सादर करीत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे व्हायचंच झालं तर काय व्हावं. व्हायचंच झालं तर राजमाता व्हावं. व्हायचंच झालं तर राजमाता व्हावं. स्वराज्याचं मालक शोभा घडवावं. व्हायचंच झालं तर काय व्हावं. व्हायचंच झालं तर छत्रपती व्हावं. व्हायचंच झालं तर छत्रपती व्हावं. स्वराज्याचं स्वप्न सत्यात साकारता यावं. व्हायचंच झालं तर काय व्हावं. व्हायचंच झालं तर धर्मरक्षक व्हावं. व्हायचंच झालं तर धर्मरक्षक व्हावं. हजारो मुघलांना एकटं सामोरे जावं. व्हायचंच झालं तर काय व्हावं. व्हायचंच झालं तर झाशीची राणी व्हावं. व्हायचंच झालं तर झाशीची राणी व्हावं. ब्रिटिश सत्तेचा थरकाप उडवता यावं. व्हायचंच झालं तर काय व्हावं. व्हायचंच झालं तर आरक्षणाचा जनक व्हावं. शिक्षण व नोकऱ्यांमध्ये विशेष संधी देता यावं. व्हायचंच झालं तर आरक्षणाचा जनक व्हावं. व्हायचंच झालं तर क्रांती ज्योती व्हावं. व्हायचंच झालं तर क्रांती ज्योती व्हावं. अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाची ज्योती पेटवता यावं. व्हायचंच झालं तर काय व्हावं. व्हायचंच झालं तर शिक्षा ज्योती व्हावं. व्हायचंच झालं तर शिक्षा ज्योती व्हावं. स्त्रियांच्या हक्कासाठी शाळा सुरू करता यावं. व्हायचंच झालं तर काय व्हावं. व्हायचंच झालं तर सेवा ज्योती फातिमा बेगम व्हावं. व्हायचंच झालं तर सेवा ज्योती फातिमा बेगम व्हावं. शिक्षण संग्रामात मार्गदर्शन व साथ देता यावं. व्हायचंच झालं तर काय व्हावं. व्हायचंच झालं तर महामानव व्हावं. व्हायचंच झालं तर महामानव व्हावं. कायद्याच्या कलमातून हक्क मिळवून देता यावं. व्हायचंच झालं तर काय व्हावं. व्हायचंच झालं तर मनुष्य व्हावं. व्हायचंच झालं तर मनुष्य व्हावं. प्रत्येकाने माणुसकी हाच धर्म निरंतर जपत राहावं. व्हायचंच झालं तर काय व्हावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय